नमस्कार. नवीन भारतीय न्याय संहिता आणि नागरिक सुरक्षा संहिता हे कायदे आता लागू झाले आहेत. पण आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी त्यात नेमकं काय आहे? चला, आज एका सोप्या गोष्टीतून हे समजून घेऊया की हे नवीन कायदे आपल्याला पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध कसं संरक्षण देतात. चला, एक कल्पना करूया. बाळू नावाचा एक अगदी सामान्य माणूस, त्याच्यावर अन्याय झालाय, तो जखमी अवस्थेत आहे आणि मदतीच्या आशेने पोलीस स्टेशनमध्ये पोचला आहे. त्याची अपेक्षा काय? फक्त एकच, की त्याची तक्रार म्हणजेच FIR नोंदवून घेतली जावी. पण तिथे काय होतं? पोलीस अधिकारी बाळूची तक्रार ऐकून घ्यायला थेट नकार देतात. ते म्हणतात, अहो, हा गुन्हा आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला नाही, आम्ही तुमची FIR लिहून घेऊ शकत नाही. आता विचार करा, बाळूसारख्या कितीतरी लोकांना हाच अनुभव येतो, जिथे कायद्याचंच नाव पुढे करून त्यांना दारातून परत पाठवलं जातं. मग अशा परिस्थितीत काय करायचं? निराश होऊन गप्प बसायचं का? अजिबात नाही. कायदा काय सांगतो? चला तर मग यात थोडं खोलवर जाऊया आणि आपले हक्क नेमके काय आहेत ते जाणून घेऊया. आणि इथेच बरोबर याच क्षणी आपल्या मदतीला येतो नवीन कायद्यातला एक खूप महत्त्वाचा आणि शक्तिशाली हक्क, तो म्हणजे झिरो FIR. बघा, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचं कलम 173 अगदी स्पष्टपणे सांगतं, तू गुन्हा कुठेही घडलेला असो, पीडित व्यक्ती जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करू शकते. आता हद्दीचं कारण देऊन पोलीस तक्रार नाकारूच शकत नाहीत. आणि एवढंच नाही तर आपण ईमेलद्वारे सुद्धा तक्रार नोंदवू शकतो, फक्त 3 दिवसांच्या आत जाऊन त्यावर सही करणं बंधनकारक आहे. आणि समजा तरीही पोलिसांनी तुमची तक्रार नोंदवली नाही तर घाबरायचं काहीच कारण नाही. आपल्यासाठी हे 3 कायदेशीर मार्ग कायम उघडे आहेत. आपण थेट त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे म्हणजे SP किंवा कमिशनरकडे लेखी तक्रार देऊ शकतो, किंवा थेट कोर्टात जाऊन न्यायदंडाधिकाऱ्यांकडून FIR नोंदवण्याचे आदेश मिळवू शकतो. म्हणजे मुद्दा काय, तर कायदा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ठीक आहे, तर बाळूच्या गोष्टीत पुन्हा येऊया. FIRचा प्रश्न तर सुटला, पण त्याच्यासमोर एक नवीन आणि खरं तर जास्त मोठं संकट उभं राहिलं. एका भ्रष्ट तलाठ्याने पैशांच्या बदल्यात त्याच्या जमिनीच्या 7-12 उतार्यावरच खोटी नोंद केली होती. अक्षरशः त्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न. आणि जेव्हा बाळूनं याबद्दल जाब विचारला, तेव्हा तो तलाठी गर्वाने म्हणाला, मी सरकारी अधिकारी आहे, मला कोण काय करणार? माझ्यावर केस करायची तर सरकारच्या परवानगीशिवाय शक्यच नाही. हाच तो गैरसमज आहे, हीच ती खोटी ढाल आहे, जिच्या मागे लपून अनेक अधिकारी असे गैरप्रकार करायला धजावतात. कायदा खरंच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालतो का? की आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या हातातही त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही कायदेशीर शस्त्र आहेत? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच आहेत. कायदा आपल्याला शस्त्र देतो. भारतीय न्याय संहितेमध्ये म्हणजेच BNS मध्ये अशा गैरप्रकार करणाऱ्या लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी अतिशय स्पष्ट आणि कडक तरतुदी आहेत. जरा या स्लाइडकडे नीट बघा. ही कलमं म्हणजे थेट अशा अधिकाऱ्यांच्या गैरप्रकारांवर चालणारी शस्त्र आहेत. कलम 205 कायद्याचं उल्लंघन केल्यास शिक्षा देतं. कलम 206 खोटे दस्तऐवज बनवल्यास 3 वर्षांपर्यंत शिक्षा देते. कलम 207 एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी कायद्याचा गैरवापर केल्यास शिक्षा देतं. आणि कलम 208 जे बाळूच्या केसमध्ये अगदी तंतोतंत लागू होतं, ते चुकीची नोंद करून नुकसान केल्यास थेट 3 वर्षांपर्यंतच्या कैदेची तरतूद करतं. यावरून हेच स्पष्ट होतं की कोणीही अधिकारी कायद्यापेक्षा मोठा नाही. पण मग त्या सरकारी परवानगीचं काय, जी कर्तव्याची ढाल म्हणून सारखी पुढे केली जाते? कायदा या ढालीबद्दल नेमकं काय म्हणतो? इथेच कायदा अधिकृत कर्तव्य आणि कर्तव्याचा गैरवापर यातला फरक अगदी सूर्यप्रकाशासारखा स्पष्ट करतो. कायद्याचं पालन करणं, तपास करणं, आदेश जारी करणं हे झालं अधिकृत कर्तव्य आणि त्याला कायद्याचं संरक्षण आहे. पण खोटी नोंद करणं, फसवणूक किंवा भ्रष्टाचार करणं हे अधिकृत कर्तव्य नाही, तो सरळ गुन्हा आहे. आणि यावर खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच अंतिम शिक्कामोर्तब केला आहे. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले की भ्रष्टाचारासारखे गुन्हे अधिकृत कर्तव्याच्या नावाखाली लपवता येणार नाहीत. आणि अशा गुन्ह्यांवर खटला चालवायला सरकारच्या परवानगीची अजिबात गरज नाही. हे ज्ञान मिळाल्यावर बाळूला जे बळ मिळालं ते प्रचंड होतं. कायद्याच्या या शस्त्रांचा वापर करून त्याने त्या भ्रष्ट तलाठ्याविरुद्ध आवाज उचलला आणि आपली कायदेशीर लढाई सुरू केली. आणि याचा परिणाम काय झाला? भारतीय न्याय संहितेच्या कलम 208 नुसार जमिनीच्या रेकॉर्डमध्ये खोटी नोंद केल्याचा गंभीर गुन्ह्याखाली त्या तलाठ्याला अटक झाली. कायद्याच्या योग्य वापरामुळे एका सामान्य नागरिकाचा विजय झाला. तर या संपूर्ण माहितीचं सार काय? पहिलं, झिरो FIR हा आपला हक्क आहे. दुसरं, पोलीस तक्रार घेत नसतील तर वरिष्ठांकडे आणि न्यायालयाकडे दाद मागण्याचा मार्ग खुला आहे. तिसरं,
BNSमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आपल्याकडे स्पष्ट शस्त्र आहेत. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, भ्रष्टाचार हे अधिकृत कर्तव्य नाही आणि त्यासाठी कोणतीही कायदेशीर ढाल उपलब्ध नाही. बघा, कायदा आपल्याला माहिती आणि अधिकार दोन्ही देतो. तो एका शस्त्राप्रमाणे, पण शस्त्र तेव्हाच प्रभावी ठरतं जेव्हा ते कसं आणि केव्हा वापरायचं हे आपल्याला माहीत असतं. प्रश्न हा आहे की एक जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वजण हे शस्त्र वापरायला तयार आहोत का? नक्की विचार करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.